834 क्लास 6 फर्स्ट वाला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनच एक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सब क्वेश्चन दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे. क्वेश्चन काय आहे, यूजिंग द फिगर गिव्हन बिलो फ्रेम प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन प्रॉफिट पर्सेंट और लॉस पर्सेंट अँड सॉल्व द प्रॉब्लेम्स. म्हणजे तुम्हाला जी खाली इन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावरून तुम्ही एक प्रॉब्लेम तयार करा आणि तुमचं काय होतं प्रॉफिट पर्सेंटेज येते म्हणजे प्रॉफिट होतोय त्याचा प्रॉफिट होत असेल तर त्याचं पर्सेंटेजमध्ये सांगा आणि जर लॉस होत असेल तर त्याचं लॉस पर्सेंटेजमध्ये सांगा. त्याला ॲन्सरमध्ये पहिलं आपण प्रॉब्लेम तयार करू म्हणजे PRO ह्याचा क्वेश्चन तयार करू. ही इन्फॉर्मेशन दिली आहे त्याचा. कॉस्ट प्राईज म्हणजे तर बॉट केलेलं म्हणजे विकत घेतलेलं. आता आपण आपल्या मनाने काही पण नाव लिहू शकतो. तुम्ही स्वतःचं नाव पण इथे लिहू शकता. मी तर राम लिहिते, राम बॉट शर्ट SHIRT म्हणजे शर्ट घेतलं त्यांनी कितीला ₹1600 रुपयाला अँड ही सोल्ड दिस ₹2800. व्हॉट इज पर्सेंटेज. आता इथं 16,000 रुपयाला त्याने काय केलंय घेतलाय आणि 2,800 रुपयाला त्याने विकलाय म्हणजे त्याचं काय झालं इथं प्रॉफिट ना. तर मग इथं आपण काय करायचं, त्याने सोल्ड केलाय दिस एवढ्याला 2,800ला. व्हॉट पर्सेंट प्रॉफिट ही हॅव म्हणजे त्याला किती पर्सेंटेज प्रॉफिट झाला ते आपल्याला सांगायचं आहे. आता ॲन्सरमध्ये आपण लिहू प्रॉफिट झाला आणि त्याला डायरेक्ट लिहायचं प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP किती आहे त्याचा कॉस्ट प्राईज त्याचं सेलिंग प्राईज किती त्याने 2,800 रुपयाला तो विकलाय आणि त्यांनी बॉट केला होता. बॉट केला म्हणजे कॉस्ट प्राईज किती आहे 1,600. आता आपण काय करायचं 2,800 मधनं जर आपण 1,600 वजा केले तर वजा बघा आपण इकडं करूया. 2,800 वजा 1,600 शून्यातनं 0 गेले 0 शून्यातलं 0 गेले 0 8 मधनं 6 गेले 2 एकातनं 1 गेला 1 म्हणजे 1,200 ₹1,200 एवढं त्याला काय झालंय प्रॉफिट झालाय. मग त्याला एवढं जर प्रॉफिट झाला असेल तर आपण ह्या साईडला करते मी ते त्याला एवढं प्रॉफिट झालं किती झालंय प्रॉफिट रुपीज एवढा. तर मग आता आपल्याला काय करायचं पर्सेंटेजमध्ये काढायचं. मग लेट X% बी प्रॉफिट. आपण एवढा प्रॉफिट समजूया. मग X/100 इज इक्वल टू किती त्याचा प्रॉफिट 1,200 म्हणजे 1,200 डिवाइड बाय आणि त्याची कॉस्ट प्राईज किती आहे कॉस्ट प्राईज म्हणजे SP किती आहे 1,600 म्हणजे 1,600. आता आपल्याला दोन्ही साईडला काय करायचं मल्टिप्लाय करायचं आहे 100ने. X/100 इज इक्वल टू 12 इंटू 600 इंटू 100. इथे तुम्ही बॉक्स करून माहिती ना आपण असं लिहितो डिवायडिंग बोथ साईड बाय 100. मग ते तसे इथे ह्या बॉक्समध्ये तुम्ही ते ॲन्सर लिहा डिवायडिंग बोथ साईड बाय 100. हे हा 100ला हे 100 गेले ह्या 2 शून्यांना हे 2 शून्य गेले. तर आपण काय करायचं आहे 16. आता आपल्याला काय करायचं आहे डिव्हिजन करायचं आहे. इथं करू आपण ते डिव्हिजनसाठी पेन्सिलने करूया. किती आहे इथं 1200 म्हणजे 1 2 0 0 आणि याला 16ने करायचं आहे डिवाइड करायचं आहे. 16च्या पाड्यात 120 येतात का 16 1 16 16 2 32 16 3 48 16 चौक 64 16 85 16 96 16 7 112 16 7 112 येतात म्हणजे 120 मधनं 112 गेले 8 राहिले खाली आणि इथं घेतला 0. 16 1 16 16 2 32 16 3 48 16 चौक 64 16 85 80 म्हणल्यावर आपल्याला उत्तर किती भेटलं 75. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला 75. म्हणजे किती प्रॉफिट झाला याला
म्हणजे आपण रामला प्रॉफिट झालेला आहे. राम्स प्रॉफिट पर्सेंटेज इज 75. म्हणजे रामला 75% काय झाला आहे, प्रॉफिट झाला आहे. आता हे पण खोडून टाकलं तरी चालतं, एवढंच उत्तर आहे. एवढंच आहे, म्हणजे 75% त्याला काय झालं आहे, प्रॉफिट झाला आहे. आणि अशाच पद्धतीचे सगळे गणित आहेत. तर आपल्याला ते दिले असेल इन्फॉर्मेशन, आपणच तयार करायचं क्वेश्चन आणि आपलं पर्सेंटेजमध्ये सेम टू सेम काढायचं. आणि कायम ह्या ना जे प्रॉफिट येतं किंवा लॉस येतं त्याच्या खाली कायम कॉस्ट प्राईस घेतली जाते. आता आपण प्रॉब्लेम तयार करू ह्याचा. आता आपण इथं राम घेतलं होतं ना, इथं आपण राणी घेऊ. राणी इथं तुम्ही स्वतःचं नाव घ्या, तुमच्या मम्मीचं घ्या, पप्पाचं घ्या, कोणाचं घ्या, माझं पण घ्या. राणी 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 बॉट अ कार. राणीने काय घेतलं, एक कार घेतली. बरं, खेळण्यातली कार घेतली बरं का. ह्याच्यावाली किती रुपयाला घेतली तिने, 2000 रुपये. बॉट रुपीज 2000 अँड शी सोल्ड इट रुपीज 1900. तिने 2000 रुपयाला घेतली आणि 1900 रुपयाला विकली, म्हणजे 100 रुपयाचा तिला लॉस झाला. मग आपण इथं लिहायचं व्हॉट पर्सेंटेज शी मेड लॉस. म्हणजे तिला किती पर्सेंटेज लॉस झाला ते आपल्याला सांगायचं. आता तिची CP किती आहे, CP किती आहे तिचा, 2000. SP किती आहे तिचा, 1900. म्हणजे आपल्याला इथं लॉस झाला आहे ना, LOSC लॉस, त्याचं असतं CP मायनस SP. म्हणजेच 2000 वजा 1900, म्हणजे लॉस किती झाला आहे, 100 रुपयाचा तिचा लॉस झाला आहे. मग आता एवढं झालं तर आपण काय करूया, इकडं आपल्याला माहिती का किती पर्सेंटेज झाला आहे, नाही माहिती. मग लेट Y% बी लॉस. जे आपण मानू लॉस एवढा झाला, आपल्याला लॉस काढायचा आहे ना. मग काय करायचं, Y घ्यायचा, त्याच्या खाली किती यायचा, 100 लिहायचा. इज इक्वल टू किती आपल्याला लॉस निघलाय, एवढा 100 निघलाय. कॉस्ट प्राईस किती, म्हणजे CP किती आहे, 2000. 1 2 3. आता आपण काय करायचं, दोन्ही साईडला काय करायचं, 100ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 100ने मल्टिप्लाय करायचं. काय वायच्या खाली जी संख्या असते ना त्याने मल्टिप्लाय करायचं असतं, 100ने नाही. आता इथं वायच्या खाली 100 आलाय म्हणून आपण 100ने केले. इथं जर 200 आला असताना तर आपण 200ने केलं असतं, पण इथे 100 आहे त्याच्यामुळे 100नेच. आणि तुम्हाला रिझन माहिती नाही, इथे ब्रॅकेट करून लिहायचं असतं, मल्टिप्लाय बाय बोथ साईड बाय 100. 1 शून्य जास्त झाला, हे 2 शून्यला हे 2 शून्य कट झाले, हे 100ला हे 100 गेले. 20 5 किती, 100. म्हणजे वायची किंमत किती आली, 5. म्हणजे किती पर्सेंटेज त्याला लॉस झालाय. तर राणीला इथं लिहायचं आता आपण लॉस, इथे किती झाला आता, ₹100चा. राणी हॅज लॉस पर्सेंटेज इज 5. राणीला 5%चा काय झाला, लॉस झालेला आहे. चौथं गणित आहे इन्फॉर्मेशन कॉस्ट प्राइस किती आहे, 50 kg ऑफ ग्रेन. म्हणजे 50 किलो ग्रेन काय करतात, 2000 रुपयाला घेतात आणि ते सेलिंग प्राइस पर kg. 1 किलो ग्रेन ते काय करतात, 43 रुपयाला विकतात. मग काय होतं, त्यांना प्रॉफिट होतं की लॉस होतं ते आपल्याला प्रॉब्लेम तयार करून सांगायचं आहे, त्याचं उत्तर सांगायचं आहे. प्रॉब्लेम. आता इथं नाव काय लिहू, भीम लिहू. छोटा भीम. भीम जाऊ दे. भीम बॉट ग्रेन 50 kg फॉर ₹2000.
2000 and he sold per kg per rupees 33 kg grain. What is he loss or profit percentage? म्हणजे हे मी माझ्या मनानेच लिहिले आहे. तुमच्या पुस्तकामध्ये एखादं गणित असेल ना त्याच्या पद्धतीने हे सोप्या पद्धतीने एकदम तयार करायचं. म्हणजे आता इथे काय दिलं आहे, कॉस्ट पर्सेंटेज. बॉट BOUGHT बॉट म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे ना, विकत घेणे. आणि सोल्ड म्हणजे काय तर विकणे. तर आता 50 किलो साखर 50 किलो ग्रेन त्यांनी काय केली, 2000 रुपयाला घेतली आणि 43 रुपये किलोने अशी एक विकली. मग 50 किलोचे किती पैसे होते ते काढायचे, नंतर ह्याच्यासोबत मिळवायचे. आता आपण काढूच. 50 kg ग्रेन प्राइस किती आहे, ₹2000. 1 kg ग्रेन ₹43. तर मग आता आपल्याला काय करायची, 50 किलोची काढायची. 50 × 43 त्याचं काय करायचं, गुणाकार करायचा. 5 1 5 5 10 5 3 15. 50 आणि 43चा गुणाकार तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आणि उत्तर हेच येईन बरोबर जे मी काढते ते. 15 हात चाला 1 इथं. 5 1 5 5 चौक 20 आणि 1 21 म्हणजे 2150 रुपये त्याला काय होतंय एवढं सेलिंग प्राइस भेटतोय. सेलिंग प्राइस 2150 आणि कॉस्ट प्राइस किती त्याचा, कॉस्ट प्राइस आहे 2000. म्हणजे त्याला प्रॉफिट होते की नाही. मग प्रॉफिट होतंय म्हणल्यावर आपल्याला काय करायचंय, बघायचं की किती प्रॉफिट होत आहे त्याला. तर मग आता प्रॉफिट किती होतंय ते पाहण्यासाठी आपण काय करू, इथं काय लिहायचं असतं सूत्र. इथे आपण प्रॉफिटचं सूत्र लिहिलो. प्रॉफिट इज इक्वल टू SP - CP म्हणजे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे, किती रुपयाला विकलेत, 2150 आणि 2000. मग आपण जर 2150 मधनं 2000 वजा केले तर 150 राहतात. प्रॉफिट एवढा येतोय, 150 रुपयाचा प्रॉफिट येतोय. तर मग आपल्याला एवढं प्रॉफिट मिळालाय. तर आपण काय करू आता, प्रॉफिट पर्सेंटेज काढायचं. मग आपल्याला प्रॉफिट पर्सेंटेज माहिती का किती नाही. मग आपण काय करायचं, लेट प्रॉफिट बी A% घेऊ. माहिती नाही ABCD मध्ये ABCD XYZ आपण काही पण घेऊ शकतो. आपण इथे A घेतला आता, ठीक आहे. A घेतल्यानंतर A/100 आणि किती आलाय प्रॉफिट 150 डिवाइड बाय किती, कॉस्ट प्राइस किती त्याची 2000. 1 2 3. आता काय करायचं आपल्याला, दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं 100ने. A/100 × 100 150 डिवाइड बाय 2000 × 100. याचं रिझन द्यायचं इथं, मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय 100 म्हणजे दोन्ही साईडला आपण कितीने 100ने मल्टिप्लाय केले. हे रिझन दिल्यानंतर आपण काय करायचं, ह्या 100ला हे 100 कट झाले, ह्या 2 शून्यला हे 2 शून्य गेले बरं का. तर आता 20ने आपण काय करायचं, 150ला डिवाइड करायचे. तुम्हाला मी जशा पद्धतीने करते तसं येत नसेल तर तुम्ही असं पेन्सिलने करून बघायचं. 20 × 5 100, 20 × 120, 20 असेल तर 140. 140 म्हणलं 10 राहिले. मग आता 10 राहिले म्हणल्यावर 20च्या पाढ्यामध्ये 10 येतात का नाही येत. मग इथं पॉईंट द्यायचा, इथं 0 घ्यायचा, इथं 5 घ्यायचा म्हणजे 7.5% आपल्याला निघते. एची व्हॅल्यू किती आली, 7.5% एवढी एची व्हॅल्यू आली. मग आपण काय करायचं, लास्टमध्ये आपण भीम नाव घेतलं होतं ना, मग असं लिहायचं भीम हॅव प्रॉफिट
प्रॉफिट 7.5% एवढं त्याला काय होतं प्रॉफिट होते. आता हे 7.5% आपण नुसतं असं 7.5% असं लिहिलं तरी चालतं, हा शब्द नाही लिहिला तरी चालतो. 5वं गणित आहे. इन्फॉर्मेशन काय दिली आहे, कॉस्ट प्राइस म्हणजे CP 8,600, ट्रान्सपोर्ट चार्ज एवढं दिलं 250 आणि पोर्टेज चार्ज म्हणजे काय असं नीट करायचं तो 150 आणि सेलिंग प्राइस म्हणजे विकलंय 10,000 रुपयाला. म्हणजे काहीतरी हाय सामान ते एवढं पैशाला घेतलंय, त्याचा एवढा खर्च आलाय वाहून न्यायचा आणि अजून त्याचं काहीतरी बसवलंय त्याच्यामुळे एवढा 150 रुपये खर्च आला आणि ती सगळे पैसे एकत्र करायचे आणि किती व्हॅल्यू होती ते पाहायचं आणि त्यांनी काय केलंय 10,000 रुपयाला ते विकले. मग आपण एक प्रॉब्लेम तयार करावा लागेल ना आधी, म्हणजे गणित. हे सगळ्या व्हॅल्यू गणितात घ्यायच्या. नाना बॉट काय घेतं नानानी, ऑच म्हणजे घड्याळ. ऑच रुपीज 8,600 रुपयाचं त्याने काय केलं घड्याळ घेतलं. घड्याळाचा खर्च एवढा येत नाही ट्रान्सपोर्टला, घड्याळ नको. मग इथं काय घेऊ आपण, काय घेऊ शकतो बरं, एखादी मोठी वस्तू. TV घेऊ. TV ठीक आहे. TV एवढ्या पैशाला त्याने घेतला. त्याचा चार्ज किती आलाय, ट्रान्सपोर्ट चार्ज किती आला, रुपीज 250 आणि त्याचा पोर्टेज चार्ज म्हणजे घरी येऊन बसून नाही का देत, त्याचा आलाय 150 रुपये. आणि त्यांनी ही सोल्ड दिस TV रुपीज 10,000. ते काय करतात 10,000 रुपयाला विकून टाकतात नंतर त्याला. मग व्हॉट इज पर्सेंटेज ऑफ हिज लॉस और प्रॉफिट, म्हणजे त्याला किती पर्सेंटेज लॉस होतो आणि किती पर्सेंटेज प्रॉफिट होतो ते आपल्याला आता काढायचे. मग स्टार्टिंगमध्ये आता इथं सोल्युशन स्टार्ट होतं बरं का, इथं नाही, हा प्रॉब्लेम क्रिएट केला आपण, म्हणजे प्रश्न तयार केला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं त्याचा किती खर्च आहे. TVसाठी 8,600 रुपयाला तो TV घेतला बरं का. त्याच्यानंतर त्याला 250 रुपयाचं आणण्यासाठी वापरले, नंतर 150 रुपये तो बसविण्यासाठी घेतला आणि ह्याचे टोटल करायची किती होते ते बघायचं. टोटल आपण इथं करूया. 8,600, 250 आणि 150. 0 0 5 आणि 5 10 इथं आले, हातचा 1 3 6 7 8 9 10, 8 आणि 1 9 म्हणजे 9,000 इथं याची किंमत येते टोटल. म्हणजे कॉस्ट प्राइस किती आली आपल्याला, CP किती आलाय 9,000, 1 2 3 आणि SP किती आहे, सेलिंग प्राइस किती आहे 10,000, 1 2 3 4. म्हणजे 10,000 रुपयाला त्यांनी काय केलं TV विकला आणि 9,000 रुपये खर्च करून त्यांनी काय केलं होतं TV विकत घेतला. तर त्यांना आता ही विकलेली किंमत मोठी म्हणजे इथं त्यांना प्रॉफिट झाला. मग आपण प्रॉफिट लिहू. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP किती आहे त्यांचा 10,000 आहे, 1 2 3 वजा किती 9,000, 1 2 3 म्हणजे त्यांना 1,000 रुपयाचा काय झालाय प्रॉफिट झालाय. प्रॉफिट आता आपल्याला किती पर्सेंटेजमध्ये तो प्रॉफिट झाला हे माहिती का, तर नाही माहिती, आपल्याला पर्सेंटेज काढायचे. लेट M% बी प्रॉफिट. आपण M% प्रॉफिट झाला असं मानूया. ठीक आहे, असं मानल्यानंतर काय करायचं माहिती आहे, M डिवाइड बाय 100. पर्सेंटेज म्हणजे काय, तर पर्सेंटेज म्हणजे काय असतं 100 इज इक्वल टू किती प्रॉफिट झाला 1,000, 1 2 3 डिवाइड बाय म्हणजे कॉस्ट प्राइस किती त्याची CP किती आहे 9,000, 1 2 3 किती
असं झालं ना, त्याच्यानंतर काय करायचं, दोन्ही साईडला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 100ने. आता 100ने मल्टिप्लाय का करायचं ते माहितीच असेल ना तुम्हाला, कारण की हा 100 कट झाला पाहिजे आणि ह्या साईडला फक्त यमच राहायला पाहिजे. त्यामुळे आपण दोन्ही साईडला 100ने मल्टिप्लाय करतो, जेणेकरून काहीच फरक पडत नाही गणितामध्ये. यम डिवाइड बाय 100 इंटू 100 इज इक्वल टू 100,900 इंटू 100. मल्टिप्लाय इथं रिझन द्यायचं असतं, मल्टिप्लाय बोथ साईड बाय 100. असं केल्यानंतर हे 100ला हे 100 गेले, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. आता आपण 90ने काय करायचं, 1000ला डिवाइड करायचं. 1 2 3 90 एक 90. आता 90च्या पाढ्यात किती येतात नंतर, पण 100 घेऊया आपण. 90 एक 90, इथं लिहायचं 90. 100मधनं 90 गेले, किती राहिलं 10. परत हे शून्य घातला, परत इथं 1 राहिला, परत किती राहिले इथं 90नेच भाग जातो, म्हणजे 90 एक 90. परत इथं 10 राहिला, इथं पॉईंट द्यायचा, परत इथं 1 म्हणजे 11.1 असं उत्तर येते. यमचं उत्तर काय येते 11.1. मग यमचं एवढं उत्तर येतंय ना, 11.1 एवढं उत्तर येते. तर आपण काय नाव लिहिलं होतं, नाना. नाना मेक 11.1% प्रॉफिट, म्हणजे एवढं त्याला काय होते, प्रॉफिट होतंय नानाला. आता 6वा क्वेश्चन पाहू आपण. इन्फॉर्मेशन काय, सीड्स वर्थ 20,500, लेबर एवढं 9,700 आणि पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझेशन 5,600 आणि सेलिंग प्राईज आहे 28,640. ह्याच्या पद्धतीचा मागच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण एक क्वेश्चन पाहिला होता का नाही, तो ललिताबाईवाला पाहिला होता. आता इथं काय आहे, तसंच पद्धतीचं आहे, फक्त इथं आपल्याला प्रॉब्लेम पण आपणच लिहायचं आहे. PROB प्रॉब्लेम म्हणजे प्रश्न तयार करा एखाद्याचं नाव टाकून. आता आपण इथं मैया नाव घेऊ, MAIYY. मैया सोड म्हणजे काय, तर बोणे. सोड म्हणजे काय, जमिनीत बोणे. सीड्स वर्थ रुपीज, इथं आली किंमत. लेबर असं सगळं लिहायचं, लेबर ₹9,700 अँड हे काय आहे, अँड नाही असं केलं तरी चालतं. पेस्टिसाइड्स अँड फर्टिलायझर्स ₹5,600 अँड शी सोल्ड म्हणजे काय करते, ती विकती. शी सोल्ड दिस रुपीज कितीला, 28,640. व्हॉट इज प्रॉफिट और लॉस पर्सेंट म्हणजे किती प्रॉफिट होतं आणि किती लॉस होतं ते सांगायचे. आपण काय करायचं, सोल्युशन करूया. इथं काय आहे, मैया सीड्स वर्थ म्हणजे आपण काय करूया, सीड्स कॉस्ट प्राईस काढायची ना आपल्याला. कॉस्ट प्राईस काढण्यासाठी हे काय करायचं, 2,500 अधिक 9,700 अधिक हे फर्टिलायझरशी 5,000, हे एक्स्ट्रा शून्य झालं 5,600. याची सगळ्याची काय करायची, बेरीज करायची. सगळ्याची बेरीज करायची बरं, ठीक आहे. इथं करू सगळ्याची बेरीज. 2,500, 9,700 आणि 5,600 जी करायची आपल्याला बेरीज. शून्याशी शून्य, परत ह्या शून्यांशी शून्य, पुन्हा हे 6 आहे बरं का. 6 हे 7 किती झाले, 12. 12 मध्ये 6, 16, 17, 18. एक गेला हातचा, 9 1 10 आणि 1 15. हातचाला 3 म्हणजे 35 आणि 800 हे उत्तर येतं. ह्याचं सगळ्याची बेरीज केल्यानंतर म्हणजे 35,800 CP. तुम्ही तुमच्या पद्धतीने पण या सगळ्या संख्यांची बेरीज करून बघा. इथे जर नीट क्लिअर दिसत नसेल तर.
आता आपल्याला काय करायचं, त्यांनी काय केलंय सेलिंग प्राइस एस पी किती दिलेला आहे आपल्याला 28,000 रुपयाला तेवढं विकलंय. म्हणजे सेलिंग प्राइस मोठी का कॉस्ट प्राइस मोठी आहे, तर कॉस्ट प्राइस मोठी म्हणजे त्यांनी सगळ्या ह्या गोष्टी करायला लय खर्च केला पण त्यांना किंमत कमीच भेटली जेव्हा त्यांनी ते मार्केटमध्ये जाऊन विकलं. तर मग इथे काय करायचं, लॉससाठी काय करायचं असतं, CP मायनस SP. CP किती आला आपला 35,800 मायनस SP किती आला 28,640. मग यांची करायची मायनस म्हणजे बेरीज करायची, 35,800 28,640. आता याला वजाबाकी करायची, 0 0 इथं 10 इथं किती झाले 7. ह्याची तुम्ही तुमच्या पद्धतीने करा वजाबाकी करणं किती सोपं असतं का नाही. 7मधनं 6 गेले 1, 5तनं जातात का नाही, इथं 5 राहिले, इथं राहिलं 2, 15तनं 8 गेले 7, म्हणजे किती उत्तर आलं 7,160. म्हणजे लॉस किती आला आपला ₹7,160. आता आपल्याला काय सांगितलं पर्सेंटेजमध्ये पण का सांगायचं आहे लॉस. मग पर्सेंटेजमध्ये सांगण्यासाठी काय करायचं असतं माहिती ना आपल्याला, लेट X% बी लॉस. म्हणजे X% मानू की आपला लॉस झाला आहे. म्हणजे आता X घेतलं म्हणल्यावर त्याच्या खाली किती 100 इज इक्वल टू किती लॉस झाला आहे 7160 डिवाइड बाय कॉस्ट प्राइस किती आहे CP किती आहे याचा 35,800. आता असं लिहिल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, दोन्ही साईडला 100ने मल्टिप्लाय करायचं. 7160 35,800 इंटू 100 आणि 100ने केल्यामुळे इथं काय द्यावं लागतं, रिझन मल्टिप्लाय बोथ साइड बाय 100. म्हणजे आम्ही दोन्ही साईडला काय केलं 100ने मल्टिप्लाय केले, जेणेकरून दोन्ही साईडला काही फरक पडत नाही. ह्या 100ला हा 100 गेला, ह्या 2 शून्यांसाठी हे 2 शून्य गेले. आणि आता आपल्याला ह्याचं काय करायचं आहे, ह्याचं डिव्हिडेशन करायचं आहे. आता इथं किती आहे 7160 358 म्हणजे 358 गुणले 2 केल्यानंतर काय उत्तर येतं बघूया. 8 1 8 16 हा चाला 1 5 1 5 10 1 11 म्हणजे इथं गेला एक हातचा 11 आणि हे 3 1 3 2 6 1 7 म्हणजे 716 आलेलं आहे. म्हणजे हे एक 358 एक एक आणि 358 दुने आणि हा शून्य आहे तसाच घ्यायचा. म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू किती भेटलेली आहे 20. एक्सची व्हॅल्यू 20 भेटली म्हणजे आपण नाव काय घेतलं होतं मैया. MAYY इज मेड 20% लॉस. म्हणजे एवढा लॉस झाला बाबा, जास्त खर्च करून आपण कमी पैशांमध्ये ते विकलं. हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. थँक्यू.